टन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, उद्या 28 ऑक्टोबर बघा, उद्या शनिवारी अत्यंत महत्त्वाचा योग आहे, कारण उद्या कोजागिरी पौर्णिमा आहे। खरं तर वर्षभरात येणाऱ्या 12 पौर्णिमांपैकी कोजागिरी पौर्णिमा ही विशेष महत्त्वाची मानली जाते। खरं तर पौर्णिमेचा दिवस हा माता लक्ष्मीसाठी समर्पित असतो। या दिवशी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जर काही उपाय केलेत तर हे सगळेच उपाय लाभदायक असतात। बघा, जर कुठल्याही प्रकारची तुमच्या घरामध्ये गरिबी असेल, दारिद्र्य असेल, कुठल्याही प्रकारचं जर तुमच्या घरामध्ये जर धनाची हानी होत असेल, पैसा येतोय पण तो टिकत नाही, पैसा येतोय पण तो कुठल्या ना कुठल्या मार्गाने निघून जातोय, असे कुठलेही प्रश्न जर तुमच्या जीवनामध्ये असतील तर उद्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला काही उपाय, काही साधना करायच्या आहेत। बघा, उद्या तुळशी मातेला तुम्हाला अशी एक गोष्ट अर्पण करायची आहे, जी एक गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या जीवनात असलेलं जे 18 विश्व दारिद्र्य आहे, या 18 विश्व दारिद्र्याचा नाश होईल। तुमच्या घरामध्ये जी गरिबी आहे ती गरिबी हटायला लागेल। घरामध्ये जे काही धनप्राप्तीचे मार्ग बंद झालेले आहेत ते सर्व मार्ग खुले होतील। जिथे जिथे तुम्ही पैसा दिला होता, तो पैसा येत नव्हता, तर तो पैसा यायला लागेल। तुम्ही कुणाकडनंही जर पैसे घेतले असतील, कर्ज घेतलं असेल, मात्र आता ते कर्ज फेडता येत नाही, तो पैसा देता येत नाही, तर हा उपाय केल्यानंतर तुमच्याकडे तेवढे पैसे तरी नक्कीच येतील की तुम्ही ते समोरच्या व्यक्तीचे पैसे देऊ शकतात किंवा कर्ज फेडू शकतात। बघा, धनप्राप्तीसाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा उपाय आहे, जो तुम्हाला उद्या सकाळी करायचा आहे। तर उपाय काय आहे, उद्या तुळशी मातेला कुठली गोष्ट अर्पण करायची आहे, हे सगळं काही व्यवस्थित शेवटपर्यंत ऐका आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे व्हिडिओ बनवीन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचतील। उपायाला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगते, तुळस माता ही भगवान श्री विष्णूंची प्रिय सखी मानली जाते। बघा, पौर्णिमेच्या दिवशी जर तुम्ही तुळशीजवळ काही उपाय केले तर ते सर्वच उपाय हे लाभदायक असतात। खरं तर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी हे धनाचे दैवत आहेत। जर तुम्हाला कुठलीही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करायची असेल, कुठल्याही प्रकारची जर धनवृद्धीसाठी किंवा गरिबी हटवण्यासाठी काही उपाय करायचे असतील तर ते तुम्हाला तुळशीजवळ करावे लागतात, कारण तुळशीजवळ केलेला प्रत्येक उपाय, तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा ही त्वरित भगवान श्री विष्णूंजवळ पोहोचली जाते आणि भगवान श्री विष्णूंजवळ जेव्हा आपली कुठलीही इच्छा पोहोचली जाते, जेव्हा आपण काही उपाय आणि सेवा करून त्यांच्यापर्यंत अशी एखादी इच्छा पोहोचवत असतो तर येत्या 24 तासांच्या आत आपल्याला त्याची अनुभूती, त्याची प्रचिती यायला सुरुवात होते। बघा, तुळस माता ही अशी आहे जी आपल्या घराच्या समोर असल्याने आपल्या घरामध्ये सकारात्मकता आणते, आपल्या घरातील दारिद्र्याचा नाश करते, आपल्या घरात कुठलाही आजारपण असेल तर ते आजारपण संपून टाकते, आपल्या घरात कुठलंही विघ्न येणार असेल, कुठलंही संकट येणार असेल तर ते सगळ्यात आधी तिला कळतं आणि ते संकट ती स्वतःवरून ओढावून घेते, स्वतःवरती ते घेते आणि आपल्या घरातील प्रत्येकाचं रक्षण करते। त्यामुळे बऱ्याच वेळा घराच्या बाहेर असलेली आपली तुळस सुकून जाते, कारण आपल्या घरावर आलेलं एखादं संकट हे तिने तिच्यावर घेतलेलं असतं। त्यामुळे तुळशीचे असंख्य उपाय असतात। आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये तुळस माता जी आहे ही तुळस माता प्रत्येक घरामध्ये, प्रत्येक दारामध्ये असलीच पाहिजे। तर आता मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा तुळशी मातेसमोर तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे। अशी एक गोष्ट तुम्हाला उद्या तिला अर्पण करायची आहे, जी गोष्ट अर्पण केल्याने तुमच्या जीवनातील दारिद्र्याचा नाश होईल। आता कुठली सेवा आहे, कुठला उपाय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, उद्या सकाळी लवकर उठायचं आहे, 5 ते 6च्या आतमध्ये नक्कीच उठा, स्वच्छ स्नान वगैरे करायचं आहे। त्यानंतर तुम्हाला काहीही काम वगैरे काहीही न करता डायरेक्ट तुम्हाला तुळस माता जिथे आहे त्या तुळशी मातेजवळ जायचं आहे। तिथे गेल्यानंतर तुळशी मातेला 1 ग्लासभर पाणी किंवा 1 तांब्याभर पाणी तिला अर्पण करायचं आहे। पाणी अर्पण केल्यानंतर तुम्हाला थोडंसं 2 चमचे किंवा अर्धा ग्लासभर तुम्हाला कच्चं दूध तुळशी मातेला अर्पण करायचंय। आता कच्चं दूध म्हणजे बऱ्याच जणांना कळत नाही, तर जे दूध उकळवलेलं नसतं त्याला कच्चं दूध म्हणतात, ठीक आहे। तर तुम्हाला कच्चं दूध या तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। हे अर्पण करून झालं की त्यानंतर तुम्हाला तुळशी मातेला 7 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत आणि तुमची जी इच्छा असेल ती इच्छा तिला व्यक्त करायची आहे। त्यानंतर तुम्हाला एक चुनरी किंवा लाल रंगाचा कपडा हा तुळशी मातेला चढवायचा आहे, ठीक आहे। आता जर तुमच्याकडे जर चुनरी किंवा कपडा नसेल, तुमच्याकडे लाल रंगाचा एखादा धागा असेल किंवा लाल पिवळ्या रंगाचा कलावा असेल तर तुळशीच्या बुडाला तो कलावा तुम्हाला बांधायचा आहे। हे करून झालं की त्यानंतर तुम्हाला
1 रुपयाचं एक नाणं घ्यायचं आहे. 1 रुपयाचं एक नाणं तुळशीच्या बुडाजवळ तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्यावरती तुम्हाला एक हिरवा वेलदोडा ठेवायचा आहे. 1 रुपयाचं नाणं आणि हिरवा वेलदोडा तुम्हाला ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे, म्हणजे एक वाटी घ्यायची आहे, डिश घ्यायचा आहे, कुठलाही घ्या चालेल. त्यामध्ये तुम्हाला पांढरे अख्खे तांदूळ टाकायचे आहेत. पांढरे अख्खे तांदूळ तुम्हाला त्या प्लेटमध्ये घ्यायचे आहेत. या तांदळाच्या वरती थोडीशी हळद टाकायची आहे आणि यामध्ये तुम्हाला थोडीशी चंदन पावडर टाकायची आहे. आता चंदन पावडर नसेल तुमच्याकडे, जर मिक्स केलेलं चंदन असेल तर ते मिक्स केलेलं चंदन घ्या आणि मिक्स केलेलं चंदन, हळद आणि हे तांदूळ यामध्ये थोडंसं सुगंधी अत्तर, कुठलंही हिना अत्तर, चमेली अत्तर किंवा गुलाब अत्तर, मोगरा अत्तर, जे तुमच्याकडे अत्तर असेल ते अत्तर याच्यामध्ये थोडंसं घालायचं आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला हाताने मिक्स करायच्या आहेत. उजव्या हाताने या सगळ्या गोष्टी मिक्स करायच्या आहेत, म्हणजे जे तांदूळ आहेत ते पूर्ण पिवळे होतील. ठीक आहे. त्यानंतर याची एक मूठ भरायची आहे. हे जे तांदूळ आहेत हे सगळे एका मुठीमध्ये घ्यायचे आहेत, अशी मूठ भरायची आहे आणि तुम्हाला जे तुम्ही 1 रुपयाचं नाणं आणि ज्यावरती तुम्ही हिरवा वेलदोडा ठेवलेला आहे तुळशीच्या बुडाजवळ, तिथे तुम्हाला त्या तुळशीच्या बुडाजवळ या 1 रुपयाच्या नाण्यावरती ही मूठ जी तांदळांनी भरलेली आहे ती थोडी थोडी सोडायची. सोडत असताना तुम्हाला श्रीसूक्त फलश्रुती सहित म्हणायचं आहे. माता लक्ष्मीची सर्वात प्रिय असणारी सेवा म्हणजे श्रीसूक्त. हे श्रीसूक्त संपूर्ण फलश्रुती सहित म्हणायचं आहे. आता जर तुम्हाला श्रीसूक्त येत नसेल, नित्यसेवेचं तुमच्याकडे पुस्तक नसेल, तर महालक्ष्मी अष्टकम, नमस्ते सु महामाये श्रीपीठे सूरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते, तुम्ही महालक्ष्मी अष्टकम म्हटलं तरीही चालेल. एक वेळा महालक्ष्मी अष्टकम म्हणा किंवा एक वेळा श्रीसूक्त म्हणायचं आहे. ही मूठ संपेपर्यंत तुम्हाला हे म्हणायचं आहे. इतकं करून झालं की तुळशी मातेला नमस्कार करायचा आहे, तुमची जी इच्छा असेल ती व्यक्त करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमची जी काही कामे असतील ती कामे तुम्ही करू शकतात. लक्षात ठेवा, हा उपाय तुम्हाला सकाळी 6 ते 7च्या दरम्यान करायचा आहे, ज्याला आपण दैवी शक्ती, दैवी भ्रमंती किंवा ज्याला आपण सकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असं म्हणतो, याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे. हे सगळं करून झालं, दुपारभर तुमच्या काही सेवा असतील, सत्यनारायण असेल, जे काही असेल ते तुम्हाला करायचं आहे. संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान, संध्याकाळी 6 ते 7च्या दरम्यान जी पुन्हा एकदा लक्ष्मी येण्याची वेळ असते, त्या वेळात काय करायचं आहे तर एक लाल रंगाचा कापड घ्यायचा आहे, छोटासा तुकडा, आणि या लाल रंगाच्या कापडामध्ये तो 1 रुपयाचा नाणं तुळशी जवळून उचलायचा आहे. हिरवा वेलदोडा देखील तुम्हाला उचलायचा आहे आणि 2 ते 3 म्हणजे थोडेसे अगदी किंचितशे 2-3 किंवा 4-5 असे जे तांदूळ तुम्ही ठेवलेले आहेत, अर्पण केलेले आहेत, ते तांदूळ तुम्हाला त्याच्यातून घ्यायचे आहेत आणि हे सगळं लाल रंगाच्या कापडामध्ये ठेवायचं आहे. पुन्हा एकदा सांगते, 1 रुपयाचा नाणं, हिरवा वेलदोडा आणि थोडेसे तांदूळ, या 3 गोष्टी त्या कापडामध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत आणि तुम्हाला त्याची गाठ मारायची आहे. आणि ही जी पोटली होईल, ही पोटली तुम्हाला जर व्यवसाय असेल तर व्यवसायाच्या ठिकाणी किंवा मग घरी तुम्ही तुमची जी तिजोरी आहे या तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहे, अखंडित ठेवून द्यायची आहे. बघा, जेही मार्ग, ज्याही गोष्टी नशिबात नव्हत्या की ताई गरिबी हटतच नव्हती, 48 तासांच्या आत तुम्हाला दिसायला लागेल की गरिबी हलतीये, गरिबी कुठेतरी आता समाप्त होतीये. एकाच दिवसात चमत्कार घडणार नाही, मात्र कुठेतरी असं होत होतं की जिथे हे काम मार्गीच लागत नव्हतं ते काम मार्गी लागेल. कुठेतरी जिथे अपयश सारखं ज्या कामात येत होतं तिथे यश आल्याचा काहीतरी फोन येईल की हे काम झालेलं आहे, लोन पास झालेलं आहे, तुमचं हे काम मार्गी लागलेलं आहे. बघा, उपाय अत्यंत प्रभावी आहे. या उपायाने तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मी कृपा होईल. पौर्णिमेच्या दिवशी जर हा उपाय तुम्ही केला तर 24 तासांच्या आत तुम्हाला हा उपाय लागू पडेल. मनापासून विश्वासाने हा उपाय नक्की करा आणि याचे जे अनुभव येतील ते नक्कीच आपल्या या चॅनलवरती शेअर करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.